कोल्हापूरचे आर्थिक केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढली जाणार हे जवळपास निश्चित झाले। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडे असलेले संचालक आणि महायुतीमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेले संचालकांचे संख्याबळ हे सगळं बघता या दोघांमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता आहे। पण गोकुळच्या निवडणुकीमध्ये यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनं चित्र पालटू शकतं अशी ही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच गोकुळ सोबतच कोल्हापूरचं राजकारणही ढवळून निघू शकतं। ते कसं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता सुरुवातीला गोकुळमध्ये कोणाकडे किती ताकद आहे हे पाहूयात। तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य या पक्षांच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत 25 वर्षांपासूनची महाडिक गटाची सत्ता उलथून लावली होती। तत्कालीन सत्ताधाऱ्यांना केवळ 4 संचालक या निवडणुकीमध्ये विजयी करता आले होते, तर उर्वरित 17 जागांवरती सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या गटानं विजय मिळवला होता। मात्र 5 वर्षांनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत। लोकसभा, विधानसभासह जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। सध्याच्या राजकीय समीकरणानुसार सतेज पाटील यांच्याकडे अभिजित तायशेट्टे, शशिकांत पाटील सुएकर, बाळासाहेब श्रीपती चौगुले, चेतन नरके, बयाजी शेळके, प्रकाश पाटील हे संचालक आहेत। चेतन नरके यांनी महाडिक गटासोबत फारकत घेऊन गेल्या 4 वर्षांपासून पाटील यांच्या सोबतच आहेत। अभिजित तायशेट्टे हे जिल्हा परिषदेवरती नुकतेच निवडून आलेले आहेत, त्यामुळे साहजिकच ते पाटील यांच्या सोबतच राहतील। तर AI पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, ते देखील पाटील यांच्याकडेच असणार आहेत। दुसऱ्या बाजूला अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर हे गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या सोबतच असले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अमरसिंह पाटील यांना जनसुराज्यने पाठिंबा दिला होता, तर रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज्य पक्षाकडून जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते। त्यामुळे पाटील आणि रेडेकर यांची भूमिका येणारा काळ ठरवणार आहे। दुसरीकडे म्हणजेच महायुतीमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे सर्वाधिक संचालक आहेत। त्यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे गोकुळवरती अध्यक्ष आहेत, तर अरुण डेंगळे, किसन चौगुले, रणजित पाटील अशी राधानगरी तालुक्यातील ताकद मुश्रीफ यांच्याकडे आहे। शिवाय करणसिंह गायकवाड, नंदकुमार ढेंगे हे संचालकही आहेत। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासो खाडे हे देखील मुश्रीफ यांच्या सोबतच आहेत। तर भाजपकडे केवळ 2 संचालक आहेत, एक अमरीश घाटगे आणि शोभिका महाडिक असे संख्याबळ आहे। तर शिवसेनेकडे संभाजी पाटील, अजित नरके, विश्वास पाटील, सुजित मिंचेकर हे 4 संचालक आहेत। नरके आणि पाटील हे प्रमुख संचालक गोकुळमधील सत्ता रोखण्यासाठी निर्णायक ठरतील। मात्र विश्वास पाटलांनी अजून गोकुळमधील भूमिका स्पष्ट केलेली नाही। सध्या हे सर्व संचालक गोकुळमध्ये आपापल्या नेत्यासोबत असले तरी पुढील 2 महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे यातील काही संचालक आणखीन काही निर्णय घेऊ शकतात। वास्तविक महायुतीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीमध्ये सतेज पाटील हेच गोकुळमधील किंग मेकर पुन्हा एकदा ठरू शकतात, हे सध्याचं चित्र आहे। पण आता गोकुळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर खऱ्या अर्थानं गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटणार आहे। सहकारी संस्थांच्या निवडणुकांची स्थगिती उठलेली आहे, कच्च्या याद्यांची मागणी केली जाते, त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीचे पडघम आता वाजत आहेत। गोकुळमध्ये महायुतीमधून राजकारण होईल की गटातटांचे राजकारण होईल हे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर स्पष्ट होणार आहे। जिल्हा परिषदेवरती सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या येऊनही तिथे अध्यक्ष भाजपच होईल असं सूचक वक्तव्य करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुगली टाकली होती। यासाठी एका वाक्याचा निर्णय बाकी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावेळी महायुतीमधूनच गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं। मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं नाही तर त्याचा परिणाम गोकुळसह पुढील अन्य सहकारी संस्थांमधील राजकारणावरती होण्याची शक्यता आहे। नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट भाजपच्या किंबहुना त्यांच्या आघाडीच्या विरोधामध्ये लढला आहे। जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष लढला आहे। इथे स्थानिक आघाडीच्या माध्यमातून राजकारण झालं होतं। यातूनच गोकुळचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या चिरंजीवांचा पराभव झाला। अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा झाली, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये याच ठिकाणी महायुती म्हणून 3ही पक्ष एकत्रित नव्हते असे चित्र राहिले आहे। त्याचा परिणाम आता गोकुळच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुयशा अमरीश घाटगे या विजयी झाल्या आहेत। काही दिवसांपूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईमध्ये अमरीश घाटगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून दिली होती। जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर ही भेट झाली आहे।
महायुतीमधून भाजपचा अध्यक्ष करण्यावरती मंत्री पाटील ठाम राहिल्यावरती मंत्री मुश्रीफ हे सुयशा घाटगे यांचे नाव भाजप म्हणून पुढे करू शकतात. त्याचेही संकेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मिळत आहे आणि त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे होतील असे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केलं आहे. पण इथे काही दगाफटका झाला तर त्याचे पडसाद थेट गोकुळच्या निवडणुकीमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे असा दबाव आल्यानंतर मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांनी नावीद मुश्रीफ यांचं नाव पुढे करून सत्ता आपल्या हातीमध्ये ठेवू शकतात. असाच काहीसा प्रकार गोकुळमध्ये पुढे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आगामी काळामध्ये काय होतंय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कुणाची निवडणूक होते आणि त्यानंतर गोकुळमध्ये कशा पद्धतीने वारं फिरते हे पाहावं लागेल. तरी गोकुळच्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.